याच्यामध्ये एक गोष्ट असते ज्याला दिनचर्या म्हणतात. तर दिनचर्या म्हणजे काय, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या गोष्टी, आणि या दिनचर्यामध्ये काही ज्या आपल्याला गरजेच्या किंवा सोयीच्या गोष्टी आहेत त्या आपण फॉलो करतो, जसं आंघोळ करणं असेल, दात घासणं असेल. तर याच्या पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी आहेत. योग्य वेळेला जेवण असेल, सूर्य असतानाच आपल्याला जेवण केलं पाहिजे, म्हणजे आपल्या अन्नाचं पचन चांगलं होतं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम आहे. व्यायाम प्रत्येक पुरुषांना आणि स्त्री दोघांनी सुद्धा व्यायाम केला पाहिजे. आता व्यायाम करताना सकाळी उठल्यानंतर, पोट साफ झाल्यानंतर रिकाम्या पोटी व्यायाम करणं गरजेचं आहे. मी कुठेतरी दुपारी 4ला व्यायाम करतोय, रात्री 2ला जाऊन, 10ला जाऊन, 9ला जाऊन मी जिममध्ये जाऊन व्यायाम करतो, AC लावून व्यायाम करतो. या गोष्टी न करता आपण, मी मगाशी म्हणालो तसं, घरच्या घरी 2x4 मध्ये सुद्धा आपण योगासनं, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम या पद्धतीचा व्यायाम करायला पाहिजे. भूक लागल्यानंतर जेवायला पाहिजे. लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आणताना फास्ट फूड, जंक फूड हे टोटली अवॉइड करायला पाहिजे. आपलं जर बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो आपण ज्याला, ते जर आपण व्यवस्थित खाण्यापिण्या आणि वागण्यातून सेट केलं तर हार्मोनल इम्बॅलन्स होत नाही आणि गर्भधारणा व्हायला मदत होते.